युनिट नंबर 5 क्वेश्चन नंबर 6. हां, त्याच्यामध्ये आता आपल्याला पहिल्यांदा समजा बायोंट फोर्स म्हणजे काय असतं. समजा ही बी बॉडी आहे. हां, ही बॉडी मी कुठं टाकली आहे, इथं सगळीकडे काय लिक्विड आहे असं समजा, ही संपूर्ण लिक्विड आहे. तर हे लिक्विड जेव्हा आपण ही बॉडी या पाण्यामध्ये टाकणार तेव्हा काय होणार, वेटमुळे कुठं जाणार, बॉडी खाली जाण्याचा प्रयत्न करणार. पण एक फोर्स असते, जे दोन फोर्स असतात, एक नाही दोन फोर्स असतात. या दोन फोर्स काय करतात, या बॉडीला वरती ढकलायचं काम करतात. त्या दोन फोर्सला काय म्हणायचं, एकला बायोंट फोर्स आणि दुसरी काय असती, ड्रॅग फोर्स. ड्रॅग म्हणजे काय, इथं लिक्विड आहे का नाही, लिक्विड काय करतं, या खाली जाण्याच्या मोशनला काय करतं, अपोज करतं, रेजिस्ट करतं. म्हणजे हे जे ड्रॅग फोर्स आहे ही कोणामुळे, लिक्विडमुळे. लिक्विड जसं आपण समजा गाडी चालवत असेल, साधी गाडी चालवत असेल तर एअरमुळं आपल्याला काय होतं, रेजिस्टन्स होतं ना, मोशन काय होते आपली, कमी जास्त होती, बरोबर. मग तिथंच सपोज जर तुमची बॉडी जर लिक्विडमध्ये टाकलेली असेल तर तुमचं इथं संपूर्ण काय आहे, लिक्विड आहे. इथं लिक्विड याच्यावरती आदळते, हे लिक्विड काय करते, याला खाली जायचं त्याच्या मोशनला काय करते, विरोध करते. म्हणून आपण काय म्हटलं आहे दरवेळेस, की समजा तुमची बॉडीची मोशन खाली चालली असेल, आता इथं बॉडीची मोशन कुठे, खाली, त्याच्याच एक्झॅक्टली अपोजिट काय असतं, ड्रॅग फोर्स असतं कंपल्सरी. म्हणजे तुमची गाडी जरी असेल, गाडी समजा तुम्ही इकडनं या डायरेक्शनने चाललेत, तर तुमची गाडीचे अशी तुमची गाडी चालली आहे, त्याला अपोज कोण करते, एअर करते. एअर ड्रॅग कुठून असतो, त्याच्या अपोजिट डायरेक्शन. बॉडीची मोशन कुठे, इकडे, बरोबर का नाही. बॉडी मोशन इकडे आणि त्याला अपोज करणारं कोण असतं, एअर. मग ही झाली तुमची एअर ड्रॅग. लिक्विड असेल तर लिक्विड ड्रॅग, एअर असेल तर एअर ड्रॅग. आणि बायोंट फोर्स म्हणजे काय असतं, अशी फोर्स ज्याच्यामुळं बॉडी काय जाते, वरती जाते. एक फोर्स असती, ती फोर्स काय करते, या बॉडीला वरती ढकलायचं काम करते. ते फोर्स कोणती असते, बायोंट फोर्स. म्हणून आपण जेव्हा सममध्ये आपल्याला एका ठिकाणी आहे वेट ऑफ लिक्विड, तेव्हा आपण काय घेणार आहे, वेट ऑफ लिक्विड, वेट ऑफ बॉडी. या वेळेस या डायग्राममध्ये खालच्या डायरेक्शनला कोणत्या किती फोर्स आहेत, एकच फोर्स आहे ना, वेट ऑफ बॉडी. आणि वरच्या डायरेक्शन किती फोर्स आहेत, दोन फोर्स आहे. एक कोणती, बायोंट फोर्स, आणि दुसरी कोणती, ड्रॅग फोर्स. आपण सममध्ये वापरणार आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला विमान आहे, विमान आपल्याला उडवायचं असेल तर उडवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, लिफ्ट फोर्स लागणार आहे, बरोबर आहे. विमान आहे, लिफ्ट फोर्स आहे, तर आपल्याला विमान उडवायचं तर त्याला किती ताकद लागेल, लिफ्टला आपल्याला किती ताकद लागेल उडवण्यासाठी, लई ताकद लागेल, बरोबर. पण किती लागेल, या वेटपेक्षा, त्याच्या वेटपेक्षा जास्त लागेल, बरोबर. म्हणजे ते हवेत तेव्हाच उडू शकतं जेव्हा त्याच्या वेटच्या बरोबर किंवा वेटपेक्षा जास्त काय तयार होईल, लिफ्ट फोर्स तयार होईल, तेव्हाच ते विमान हवेत उडेल. मग आपण सममध्ये एका ठिकाणी काय वापरणार आहे, लिफ्ट फोर्स इज इक्वल टू वेट असं. त्याच्यानंतर हे तुमचे फॉर्म्युले आहेत, लिफ्ट फोर्स, ड्रॅग फोर्स, रिझल्टंट फोर्स. आता हे आणि हे बघा दोन्ही सेमच आहे, लिफ्ट फोर्स आणि ड्रॅग फोर्स दोन्ही सेम आहे. बघा इथं काय लिहिलं आहे, फक्त CL आहे, इथं काय आहे, CD आहे. हे काय एरिया आहे, हे काय आपलं आवडतं, रो म्हणजे काय, डेन्सिटी, बरोबर. V म्हणजे काय, वेलोसिटी. त्याच्यानंतर रिझल्टंट फोर्स जसं आपण मॅकॅनिक्समध्ये केलं, Fx² + Fy² केलं ना, रिझल्टंट फोर्स इज स्क्वेअर रूट ऑफ Fx² + Fy². तसंच हे तुमचे काय आहेत, दोन फोर्स आहेत, लिफ्ट फोर्स आणि ड्रॅग फोर्स. त्याच्यानंतर हे फॉर्म्युलेचं बाकी सगळे. आपला हा एक फॉर्म्युला जुनाच आहे, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर 4/3 πr³, बरोबर. ठीक आहे. त्याच्यात बाकी जसं समयमध्ये येईल तसं करू आपण.
असं झालं तर नाही का, हाऊ इंडक्शन मोटर स्टार्ट्स. ब्रुम. याचं का नाही, आता हे जे आहेत ते ना विचारलेले ते. आता रेनॉल्ड नंबरचं कधी विचारलेलं? 19 मध्ये विचारलेलं आहे. ते 18 आणि हे 7 2 सम झाले तुमचे पक्के. म्हणजे जर सोपं विचारलं तर ते 12 मार्कचं किंवा 10 मार्कचं जर आलं, जर तितकं येईल तितकं. ते 18 तर पूर्ण घ्यायचे आणि हे 7 पूर्ण घ्यायचे. किती झाले? 23. बाकीचं तुम्हाला काय हां ते त्याची काय मला गॅरंटी नाही वाटत तुमची, तुम्ही करताल का नाही माहीत नाही, पण हे कमीत कमी एवढं तर आलं पाहिजे. हे तुमचं जास्त वेळ घेतलेलं आहे आणि परफेक्ट घेतलेलं आहे. हे आत्ता जे आहे ते खूप सोपं आहे. आणि तुमचा जो पहिला चॅप्टर घेतलेला आहे तुमचा नाही, यांचा जो घेतला आहे तो. आणि तुमचं आता तुमचं काय घेतलं आहे, रोटॅमीटरचं सम घेतलं आहे सकाळी. रोटॅमीटरच येतं माझ्या तोंडात ते काय व्हेंच्युरीमीटरचं सम घेतलं ते, आणि त्याची थिअरी, एलर्स इक्वेशन, बर्नौलीज इक्वेशन ते लिहून घ्या. आत्ताच पडलं मायनस करा मार्क डायरेक्ट. एलर्स इक्वेशन किंवा बर्नौलीज इक्वेशन पडलं नाहीवर बोला मला. दोन्हीपैकी एक 100% येणार. दोन्ही नाही, हा दोन्ही एकच उत्तर आहे, फक्त ते बर्नौलीज इक्वेशन पुढचं आहे, एलर्स इक्वेशन आधी आहे, त्याला डिराईव्ह करून नंतर बर्नौलीज इक्वेशन बनवलंय. पण तुम्हाला बर्नौलीज विचारलं तर चालू कुठून करायचंय? आता कसं करणार ते? मार्कानुसार बघा ते कसं करणार. मार्क कमी मार्क 6 मार्काला आलं तर डायरेक्ट इलर्स इक्वेशन पासून चालू करा. इलर्स इक्वेशन इंटिग्रेशन ऑफ दिस. आणि जर जास्त मार्काला आलं तर हां एवढंच. मॉडिफाईड कंडिशन विचारतील त्या नुसता HL, HF, HP आणि HT तेच आहे ना. त्या HL लावायचं फ्रिक्शनसाठी, HL मध्ये HF लावायचं फ्रिक्शनसाठी, इकडं टर्बाईन लावायचं आणि इकडं पंप लावायचं. तेच आहे, बाकी काही वेगळं नाही. आता काय इथं स्क्वेअर प्लेट ऑफ 2 मीटर साईड इज मूव्ड इन अ स्टेशनरी एअर. एक प्लेट आहे अशी ठेवलेली आहे आणि त्याच्या अवतीभोवती काय चालली आहे? एअर चालली आहे. एअर ऑफ डेन्सिटी ऑफ एअर दिले तुम्हाला. डेन्सिटी ऑफ एअर किती दिली? 1.2 kg/m³. प्लेट स्टेशनरी आहे. प्लेट कशी आहे? प्लेट स्टेशनरी आहे विथ अ वेलोसिटी ऑफ 50 km/h. तुम्हाला वेलोसिटी दिलेली आहे. वेलोसिटी किती दिली आहे? 50 km/h. आता याला काय करायचं? वेलोसिटीला आपलं युनिट काय असतं? मीटर पर सेकंद. कसं करणार सांगा?
हां कसं करायचं किलोमीटरचं मीटर 10⁻³ का -3 किलोमीटर मोठं आहे का मीटर मोठं आहे? हां किलोमीटर मोठं आहे ना, म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे किती 1000 मीटर. आपल्याला असतं ना 1000 मीटर पुढे टोल नाका आहे असं असतं ना. हां मग ते 1000 मीटर म्हणजेच काय असतं 1 किलोमीटर पुढं टोल नाका आहे. म्हणजेच काय करणार किलोमीटरचं मीटर करायचं असेल तर काय करणार मल्टिप्लाइड बाय 10⁻³ -3 कसं काय याचंच म्हणतोय मी. किलोमीटर मोठं आहे त्याला मीटरमध्ये करायचं आहे. मग 50 × 10⁻³ मीटर झालं डिवायडेड बाय 1 आवरमध्ये किती किती सेकंद असतात? 3600 सेकंद असतात बरोबर. 3600 सेकंद याचा आन्सर काढा. ते झालं तुमचं वेलोसिटी. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलं आहे इफ कोएफिशियंट ऑफ लिफ्ट अँड ड्रॅग. कोएफिशियंट ऑफ लिफ्ट अँड ड्रॅग म्हणजे 0.2 आणि 0.8 काय दिले तुम्हाला CD आणि CL दिले. कोएफिशियंट ऑफ लिफ्ट पहिला आहे म्हणून मी CL लिहिलं. कोएफिशियंट ऑफ लिफ्ट 0.2 आणि कोएफिशियंट ऑफ ड्रॅग CD 0.8 रिस्पेक्टिव्हली. डिटरमाइन हे सगळं डिटरमाइन करायचं ते लिहायची गरज नाही आता. फाइंड हे सगळं लिहायचं. लिफ्ट फोर्स म्हणजे काय ॲब्रिव्हिएशन माहिती नाही ना आपल्याला म्हणून लिहितोय. लिफ्ट फोर्स म्हणजे FL लिफ्ट फोर्स. रिझल्टंट फोर्स 3 नंबरचं आहे हे 2 नंबरचं होतं. ड्रॅग फोर्स FD त्याच्यानंतर रिझल्टंट फोर्स FR नंतर डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स म्हणजे काय थिटा काढायचं आहे आणि पॉवर रिक्वायर्ड टू कीप द प्लेन इन मोशन म्हणजे P काढायचं बरोबर. तिकडे जसे फॉर्म्युले तसं लाईनने चालू करायचं. पहिलं FL काय FLचा फॉर्म्युला CL × A × ρ × V². सगळ्या गोष्टी आहे का D कुठे D कुठे एरिया कसं काढणार? हां स्क्वेअर प्लेटमध्ये तर एरिया कसं काढतो? हां हां कुठं आहे एरिया कसं काढणार स्क्वेअर प्लेटचा? B × D कळलं. स्क्वेअर प्लेट आहे ना म्हणजे स्क्वेअर प्लेट आहे म्हणजे स्क्वेअर कशाला म्हणतात आता विचारू का? हां काय असतं हे काय असतं ऑल साईड्स इक्वल्स. मग कोणत्या पण 2 साईड घ्या B × D म्हणा किंवा कोणती पण एक साईडला B किंवा A² बरोबर. B × D पण हे पण हे असतं हे पण आहे आणि हे पण आहे किंवा सिम्पल आपलं B × D. किती आपलं B 2 मीटर आहे आणि D पण किती आपलं 2 मीटर आहे. एरिया किती आला म्हणजे जुने 4 मीटर स्क्वेअर. हां एरिया काढला. बाकी सगळं आहे का CL आहे ρ आहे एरिया काढला V पण आहे डिवायडेड बाय 2 चालू करा मग सगळं. म्हणून FL = लिफ्ट फोर्स = CL × A × ρ × V² डिवायडेड बाय 2. CL 0.2 एरिया 4 डेन्सिटी 1.2 kg/m³ आहे बरोबर आहे. वेलोसिटी याचा आन्सर काढला नाही याचा आन्सर काढा. डिवायडेड बाय 2 त्याच्यावर तुम्हाला काय भेटलं FL हां काय आलं 3.88 13.88. अजून एक नंबर सांगा मीटर पर सेकंद. त्याच्यात टाकामध्ये 13.888 याच्यावरनं FL काढा. नाही ते kgच असतं. Nm/m² स्पेसिफिक वेट असतं. डेन्सिटी kg/m³ मध्येच असते दरवेळेस. Nm/m³ कोणाचं युनिट असतं? Nm/m³. मीटर क्यूब हां मीटर/सेकंद त्याचं असतं. Nm/m³. स्पेसिफिक वेट
आपण जे गॅमा केलं ना सकाळी त्याचं युनिट काय असतं, न्यूटन पर मीटर क्यूब असतं. याचा आन्सर काय आला सांगा. एफ-एल काढलं, पुढं काय दुसरं एफ-डी ट्रॅक फोर्स, सी-डी इंटू ए इंटू रो इंटू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2. सी-डी आहे का आपल्याकडं, 0.8, एरिया 4, रो 1.2, वेलोसिटी 13.888 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. एफ-डी काढायचा. त्याच्यानंतर तिसरं रिझल्टंट फोर्स, रिझल्टंटच आहे ना, दुसरं काय ना, रिझल्टंट फोर्स एफ-आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एफ-एल स्क्वेअर प्लस एफ-डी स्क्वेअर. हा बोला, बरोबर आहे ना. एफ-एल स्क्वेअरचं जे आन्सर आलं ते लिहायचं आणि इथं एफ-आरचं काय आन्सर आलं असेल ते टाकून द्यायचं त्याच्यानुसार. हे दोन्हीचे आन्सर काढून इथं टाकून द्या. त्याच्यानंतर चौथं काय सांगितलं तुम्हाला, थीटा डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स, tan theta इज इक्वल टू एफ-एल अपॉन एफ-डी. म्हणून थिटा इज इक्वल टू काय येणार, tan इनवर्स ऑफ एफ-एल अपॉन एफ-डी. याच्यावरून थिटाचं उत्तर काढायचं. आणि शेवट काय विचारलं तुम्हाला, 5वं, पॉवर रिक्वायर्ड टू कीप द प्लेन इन मोशन, कीप प्लेन इन मोशन. पी इज इक्वल टू, फॉर्म्युला काय पॉवरचा तुमचा, एफ डी इंटू व्ही. एफ डी तुमचं जे काढलेलं असेल ते लिहायचं आणि इथं व्ही लिहायचं, वेलोसिटी. वेलोसिटी तुमची काय आहे, 13.888. याच्यावरनं पॉवरचं उत्तर काढा, ते कसे देणार, वॅटमध्ये. थीटा येणार डिग्रीमध्ये, एफ-आर येणार न्यूटनमध्ये, एफ-एल येणार न्यूटनमध्ये आणि एफ-डी पण येणार न्यूटनमध्ये. सोपं आहे. एफ-एल का नाही, सी-एल काय टाकला पण 0, सी-एल उलट टाकलं, लिस्ट ऑफ लिफ्ट. काढा सगळ्यांचे उत्तर काढा. तुम्ही तुमचं उत्तर सांगा मला, सगळ्यांनी काढा उत्तर, त्याच्यानुसार सांगा. एफ-एल किती आला तुमचं, 6.666. पुढं काय नाही का त्याच्या, इंटू 10⁻³ काय नाही आलं, 6. हां स्क्वेअर, हो. $92.58. पुढं 10⁻³ नाही का, ठीक आहे. एफ-एल काढा, एफ-डी काढा आता. एफ-डी नंतर एफ-आर काढा, दोघांची ॲडिशन करायची, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. 381. कुठलं, एफ-आर 381.71 न्यूटन.
0.20. हां ते काय आलं मग? (14.03 डिग्री. एफ डी तुमचं काय आलेलं आहे? 370.32 इंटू दिस पॉवर. पॉवर काय? ENG दाबल्यावर काय येते? 5.14 इंटू 10⁻³ चालतं, पण तशी सवय लावा. 5.14 इंटू 10⁻³ वॅट. सहा मार्काला किंवा 7 मार्काला. त्यांना 8 मार्काला होतं. तुम्हाला 6ला विचारणार. 6ला हो. व्हॅल्यू कमी विचारतील. 5 नाही विचारणार, कमी विचारतील. 8ला पाहिजे होतं ना. करता एक तुम्ही एक करता. मोमेंटम थिकनेस तेच थेअरी आहे. नाही याच्या म्हणजे या चॅप्टरमध्ये नाही, माझ्यानुसार या चॅप्टरमध्ये नाही, आधीच्या चॅप्टरमध्ये. हां हे ऐकायचं ते. हो आता याचं 2 सम विचारल्यात तुम्हाला. क्वेश्चन 6 मध्ये पण 2, ए मध्ये पण 2 आहे, आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन 7 मध्ये पण 2 सम आहेत. 2 सम फिक्स आहेत. थेअरी एकच विचारली. एक कुठले तरी 7व्या चॅप्टरची थेअरी येईल, म्हणजे बी मध्ये थेअरी येईल किंवा ए मध्ये थेअरी येईल, असं आहे. कशात? नाही एकच ह्याच्यात. याला ऑप्शन काय आहे? क्वेश्चन 6 नंतर खाली ऑप्शन आहे ना. क्वेश्चन 6 क्वेश्चन 5 ऑप्शन आहे ना याला. क्वेश्चन 5 ए, बी आणि सी. आता ए मध्ये आपण इथं काय केली? थेअरी केली. कोणती थेअरी केली आपण? ऑरिफिस मीटर, व्हेंचुरी मीटर, ती थेअरी केली ना आपण. व्हेंचुरी मीटर, ऑरिफिस मीटर केलं नाही आपण. हां मग ती केली ना, ती इथं पडणार, इथं पडेल. आणि जे आपण सम केले कुठले? व्हेंचुरी मीटरचे, ऑरिफिस मीटरचे, ते इथं पडेल. सॉरी आपण नाही, हे नाही, हे दुसरं युनिट चाललंय राव. असं काय करतंय? हे युनिट दुसरं आहे. हे झालं ना, ते कम्प्लीट झालं ना. आता ते कशाला करतंय? हां हे इथं याच्यामध्ये कसं पडतं? आपण कोणतं करतो आत्ता? 6A, आणि आपण हे करतोय आत्ता. त्याचं समज पडतं, याची थेअरी नाही पडत या चॅप्टरची. इथं पण सम आहे आणि इथं पण समच आहे. याचंच काय ऑप्शनच नाही झालं. याची थेअरी नाही पडत, या चॅप्टरची थेअरी नाही, समच आहे. सोडवा हे सम.
असं दिलं तुम्हाला. बाकी सगळं काढून टाका जे आत्ता आपण काढले सगळे लाईनीने. 1 2 3 4 5. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करता करता फॉर्म्युला जरा 2-3 वेळा साईडला लिहा, मागं लिहा, कुठंतरी लिहा, म्हणजे तुमचं होऊन जाईल ते. स्पीड दिलं ना, नाही दिलं का? 50. आपण सकाळी सम केले त्याच्यामध्ये पण सीडी होता ना, सीडी, सीसी आणि सीव्ही होतं ना. कन्फ्यूज. कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज, कोएफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन, कोएफिशियंट ऑफ वेलोसिटी. इथे डी काय आहे? स्मॉल आहे. इथला डी काय आहे? कॅपिटल आहे. लक्षात ठेवा. आता लिहिता लिहिता झालं म्हणून लक्षात आलंय. अपवर्ड फोर्स. अपवर्ड फोर्स लिफ्ट असते. अपोजिट फोर्स कोणाच्या? कोणाला अपोजिट? मोशनच्या. समजा मोशन आता इकडे चालली आहे, बरोबर ना, बोट इकडे चालली आहे, मग ड्रॅग कुठं असणार आहे? याच्या अपोजिट डायरेक्शनला ड्रॅग असणार आहे, बरोबर ना. एअर ड्रॅग. ड्रॅग कोणाचा असतो? एअरचा असतो. केवळ लिक्विडमध्ये असेल तर लिक्विडचा असतो. त्यांनी काय सांगितलं की पॉलिश केल्यानंतर बोटचं स्पीड काय झालं आहे? कोएफिशियंट ऑफ ड्रॅग काय झालं आहे? रिड्यूस झाला आहे 10%नी. म्हणजे आधी समजा जर कोएफिशियंट ऑफ ड्रॅग म्हणजे या मोशनला अपोज करायला इथं काहीतरी व्हॅल्यू असणार ना, इथं घाण असणार आधी. हे हल जे आहे ते काय तुमचं अगोदर साफ स्वच्छ नव्हतं, मग त्यांनी काय केलं? ते साफ केलं. त्याच्यामुळे काय आलं? तुमचा कोएफिशियंट ऑफ ड्रॅग काय आला? 10%ने काय आला? कमी झाला. तर इफ द सेम ड्रायव्हिंग पॉवर इज युज्ड, तुम्ही या बोट चालवायला दोन्ही कंडिशनमध्ये काय केली आहे? पॉवर काय आहे तुमची? सेम आहे. अगोदर पण जेवढी होती तेवढीच पॉवर काय आहे? नंतर आहे. व्हॉट विल बी द % इन्क्रीज इन द स्पीड? तुमचं स्पीड कितीने इन्क्रीज होणार ते सांगा, असं विचारलं आहे. क्वेश्चन समजला? हां, आता आपल्याला त्यांनी हे सांगितलं ना की पॉवर इज सेम. मग आपण काय करणार? 2 कंडिशन घेणार. पहिल्यांदा काय? सुरुवातीला आपलं साफ नसताना, आणि दुसरी घेणार साफ केल्यानंतर, बरोबर. पहिल्यांदा आपण काय घेणार? FD. FDचा फॉर्म्युला काय? FD1 लिहू इथं. हां, म्हणजे काय? ड्रॅग फोर्स बिफोर पॉलिशिंग. बिफोर पॉलिशिंग असं लिहितो. ड्रॅग फोर्स बिफोर पॉलिशिंग. FD1चा फॉर्म्युला काय तुमचा? CD1 लिहितो आता इथं, कारण कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज 1 इंटू ए. एरिया तर दोन्ही वेळेस सेमच असणार आहे, आधी पण सेम असणार, नंतर पण सेम असणार आहे. इंटू रो. डेन्सिटी पण सेम असणार आहे, वेलॉसिटी वेगळी असणार आहे, अगोदर वेगळी नंतर वेगळी. V1चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. हे झालं तुमचं ड्रॅग फोर्स. म्हणून पॉवर इज इक्वल टू काय असतं फॉर्म्युला आपला? FD इंटू V, बरोबर. FDचं इथं जे वरती लिहिलं FD1, FD1चं आपण जे आन्सर लिहिले वरती ते लिहितो खाली. CD1 इंटू A इंटू रो V1 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू काय आलं? V. म्हणून CD1 इंटू A इंटू रो V1 स्क्वेअर इंटू V1 काय आलं? V1 क्यूब. V1 क्यूब डिवायडेड बाय 2. हे झालं तुमचं पॉवर. आता हे 1 आपला मी इथं 0.5 लिहिलं तर चालेल का?
इथं डिवायडेड बाय 2 आहे ना, म्हणजे इथं याचा कोएफिशियंट कोणाचं पण एकाचा कोएफिशियंट घ्या. 1/2 म्हणजे काय असतं 0.5. मग असं लिहिलं तर चालेल 0.5 CD1 इंटू A1 इंटू रो इंटू V1 क्यूब. चालेल ना, ते कसं जरा सोपं दिसतंय. P1 किंवा हां ठीक आहे P1 लिहिलं तरी चालेल. पॉवर तर सेमच आहे, लिहायची गरज नाही. ठीक आहे, पॉवर सेमच आहे, पॉवर तशी राहू. हे झाली पहिली कंडिशन. आता दुसरी कंडिशन काय, आफ्टर क्लिनिंग त्यांनी काय सांगितलं आहे, कोएफिशियंट ऑफ ड्रॅग किती रिड्यूस झालं आहे 10%. मग समजा जर तुमचं CD1 काय आहे, कोएफिशियंट ऑफ ड्रॅग आहे बिफोर पॉलिशिंग करण्याच्या अगोदर CD1 आहे तुमचं कोएफिशियंट ऑफ ड्रॅग. नंतर पॉलिश केल्यानंतर काय आहे तुमचं CD2 कोएफिशियंट ऑफ ड्रॅग आफ्टर पॉलिशिंग. त्यांनी काय सांगितले, CD2 जो आहे तो कितीने रिड्यूस झालाय 10%नी रिड्यूस झालाय. म्हणजे कोणाच्या रिड्यूस झालाय, अगोदर जितका होता त्याच्या, बरोबर नाही. म्हणजे CD2 त्यांनी सांगितले की 10% ऑफ CD1. हा, मग 10%ला आता काय करायचं 10/100 म्हणजे किती आलं ते 10%नी रिड्यूस झालंय. 10% रिड्यूस झालंय, पण ते चुकतं आपलं 0.9. 10% रिड्यूस झालं म्हणजे ते 90% लिहायला ना तुम्हाला तिथं 90%. 0.9 ऑफ CD1. हे बघा, समजा तुमचं CD1 तुमचं आपण व्हॅल्यू घेऊया. CD1 समजा तुमचं 50 असेल. हां, त्यांनी काय सांगितलं आहे CD2 तुमचं काय आहे 10%नी रिड्यूस झालं आहे. मग किती तुमचं रिड्यूस होणार ते 5ने रिड्यूस होणार ना. मग CD2 तुमचं किती येणार 45 येणार, बरोबर का नाही. म्हणजे तुम्हाला इथं काय लिहायला लागेल 0.9 ऑफ 50. 0.9 ऑफ 50 करा बघा, 45 उत्तर येते का नाही. येते ना.